हॅलो एव्हरीवन, आज आपण या पहिल्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट पाहणार आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं आजचं हे पहिलं लेक्चर. हा जो सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, हा सब्जेक्ट 3 ब्रांचेससाठी कॉमन सब्जेक्ट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग या 3 ब्रांचेस करता कॉमन असलेला हा सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. अजून एक सब्जेक्ट कॉमन आहे ऑटोकॅड नावाचा, पण हा सब्जेक्ट सगळ्यात इम्पॉर्टंट का? कारण या सब्जेक्टमध्ये डायरेक्ट बॅकलॉग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हा सब्जेक्ट आणि दुसरी गोष्ट की पुढचे जे सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत त्याकरता हा सब्जेक्ट एक बेस आहे, एक बेसिक सब्जेक्ट आहे फॉर एक्झाम्पल. म्हणून या सब्जेक्टचं नॉलेज ऍज अन इंजिनियर म्हणून खूप जास्त महत्वाचं आहे. आणि कुठलाही सब्जेक्टचं जेव्हा आपण ट्युशन करतो किंवा क्लास करतो, एक लेक्चर्स करतो, तेव्हा त्या सब्जेक्टचं परिपूर्णता नॉलेज मिळणं फार गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचा असलेला हा सब्जेक्ट 3 ब्रांचेस करता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला, सिव्हिल इंजिनिअरिंगला, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, प्रोडक्शन इंजिनिअरिंगला, या सब इंजिनिअरिंगला म्हणजे या सर्व इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस करता बाळांनो हा सब्जेक्ट कॉमन आहे. पाहू शकता इथे तुमचा कोड पण आहे, ब्रांचचा कोड CE, ME अँड PG. तर सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरमध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट तुम्हाला आहे. आता या सब्जेक्टचं जे टायटल आहे, सब्जेक्टचं नाव ते आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. या सब्जेक्टचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे SOM, मीन्स सॉम. ठीक आहे. हा सब्जेक्ट एक वास्ट सिलेबस असलेला सब्जेक्ट आहे. असा सब्जेक्ट ज्याचा सिलेबस फार जास्त मोठा आहे. त्यामुळे या सब्जेक्टचे क्लास 5 ते 6 महिने चालणार आहेत बाळांनो. म्हणून खूप महत्वाचा सब्जेक्ट. तर या सब्जेक्टचा कोड 313308 आहे. सब्जेक्ट कोड हा एक्सटर्नल ओरलच्या वेळी खूपच महत्वाचा असतो, त्या दृष्टीने सब्जेक्ट कोडही माहित असावा. ठीक आहे. तर पाहूया बाळांनो या सब्जेक्टची स्कीम. सब्जेक्टचा कोड आहे 313308. सब्जेक्टचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. सब्जेक्टचा ऍब्रिव्हेशन कोड मीन्स शॉर्ट फॉर्म आहे SOM, सॉम. सॉम. ओके. डिप्लोमासाठी असलेला हा कोर्स आहे, हा सब्जेक्ट आहे. या ठिकाणी लर्निंग स्कीम दिलेली बाळांनो की या ठिकाणी क्लास लेक्चर किती होणार आहेत, लर्निंग लेक्चर किती होणार आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे. असे 6 टोटल नेट लेक्चर सांगितलेले आहेत त्यांनी. हे जे हा जो पार्ट आहे लर्निंग स्कीम हा टीचर करता असतो बाळांनो, सब्जेक्ट टीचर करता. या ठिकाणी या सब्जेक्टचे क्रेडिट्स दिले आहेत 3. या सब्जेक्टला 3 क्रेडिट्स आहेत. त्यानंतर पेपरचा ड्युरेशन आहे, जे 70 मार्कची रिटर्न एक्झाम आहे या सब्जेक्टची ती 3 तासांची असणार आहे. या ठिकाणी थेरीचा असेसमेंट, प्रॅक्टिकल असेसमेंट दाखवलेलं आहे. थेरीच्या असेसमेंटमध्ये 30 मार्कच्या युनिट टेस्ट होणार या सब्जेक्टच्या आणि त्या 2 युनिट टेस्टचा अवरेज आउट ऑफ 30 मार्क शीटवर येणार. त्यानंतर 70 मार्कची रिटर्न एक्झाम असणार आहे या सब्जेक्टची. मग 30 + 70 असे 100 मार्क्स. आणि या सब्जेक्टला पास करण्याकरता आउट ऑफ 100 तुम्हाला दोन्ही मिळून 40 मार्क्स असायला हवे. म्हणजे युनिट टेस्ट आणि रिटर्न एक्झाम यांचे मिळून कमीत कमी 40 मार्क हवेत पासिंग करता आउट ऑफ 100. 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मीन्स यामध्ये मॅन्युअलचं सबमिशन आलं, प्रॅक्टिकल्स आले, एक्सटर्नल ओरल सुद्धा आली 25 मार्कांकरता. असा सब्जेक्ट 30 + 70 + 25 125 मार्कचा सब्जेक्ट आहे बाळांनो. तर स्कीम तुमच्या लक्षात आली असेल की स्कीम मध्ये हा सब्जेक्ट 125 मार्कांचा आहे. ओके. आता या ठिकाणी बाळांनो तुमच्या स्क्रीनवर आहे या सब्जेक्टचा सिलेबस, जो सर्व ब्रांचेसला कॉमन आहे. सर्व ब्रांचेस म्हणजे काय? सिव्हिल, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन या 3 ब्रांचेसला हा सब्जेक्ट आहे आणि सर्वांकरता सिलेबस कॉमन आहे. म्हणजे सर्व युनिट, एक्झाम्पल सर्व काही सिमिलर आहे. तर चला पाहूया युनिट नंबर 1. तर युनिट नंबर 1 आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. युनिट नंबर 1 आहे बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट डिपेंड आहे मोमेंटच्या कन्सेप्टवर. आणि मोमेंटचा कन्सेप्ट आणि सेंट्रॉइडचा कन्सेप्ट जो होता तो मेकॅनिक्स मध्ये होता मागच्या सेमिस्टरला. त्यामुळे मोमेंट आणि सेंट्रॉइड हे 2 कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नसतील माहित तर रेग्युलर लेक्चर करा बाळांनो. माहित असतील तरी पण ते इझी जाईल तुम्हाला तेवढं. ठीक आहे. डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांना थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, कारण ते डायरेक्ट सेकंड इयरला त्यांनी ऍडमिशन घेतले. फर्स्ट इयरला असलेला मेकॅनिक्स हा सब्जेक्ट त्यांचा झालेला नाहीये. त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन सर्वांनी लेक्चर करा. हा सब्जेक्ट डायरेक्ट बॅकलॉगला पडतो.
मग पुन्हा त्याचे क्लासेस करावे लागतात. त्यापेक्षा एकदाच व्यवस्थित क्लास करा आणि व्यवस्थित सब्जेक्ट चांगल्या मार्कांनी पुढे जा. ओके, तर पहिला युनिट आहे बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आता याच्यामध्ये सुरुवातीला कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट तुम्हाला पाहायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट, नंतर रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट, त्यानंतर दोन तुम्हाला थेरम पाहिजे, पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. या दोन थेरमचं डेरिव्हेशन नाही, मीन्स विदाउट डेरिव्हेशन हा युनिट आपल्याला आहे. हे दोन थेरमचं आपल्याला डेरिव्हेशन नाही. नंतर जे काही स्टँडर्ड बेसिक स्ट्रक्चर आहे, स्टँडर्ड बेसिक स्ट्रक्चर म्हणजे ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल, स्क्वेअर, यांच्या करता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचे स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिजेत, स्टँडर्ड फॉर्म्युला. त्यानंतर कॉम्पोजिट प्लेन फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात. कॉम्पोजिट प्लेन फिगर मध्ये चॅनल सेक्शन म्हणजे सी सेक्शन, टी सेक्शन, त्यानंतर अँगल सेक्शन मीन्स एल सेक्शन, या सेक्शनचे आपण पाहणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यानंतर काही बिल्टअप सेक्शन पाहणार आहोत, पण त्या बिल्टअप सेक्शनचं फक्त इंट्रोडक्शन आहे, त्याचे प्रॉब्लेम्स नाहीत. असा हा बाळांनो फर्स्ट युनिटचा सिलेबस आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे कुठलाही सिलेबस लिहिण्याची गरज पडणार नाही. ओके, नोटबुक मध्ये फर्स्ट पेजवर सिलेबस लिहिला तर अतिउत्तम, त्या दृष्टीने तुम्ही हे सिलेबस घ्या. चला, घेतला असेल बाळांनो. आता सेकंड जे युनिट आहे बाळांनो, सेकंड युनिट कडे जर पाहिलं आपण तर ते आहे सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन्स अँड इलास्टिक कॉन्स्टंट. आय स्कीमला दोन युनिट होते, ते दोन युनिट एकत्र करण्यात आले या एका युनिटमध्ये. म्हणजे सिंपल स्ट्रेस आणि स्ट्रेन हा एक युनिट होता आय स्कीम मध्ये, इलास्टिक कॉन्स्टंट हा एक युनिट होता, दोन युनिट होते. ते दोन युनिट के स्कीम मध्ये एकत्र करण्यात आले, म्हणजे हा एक मोठा युनिट आहे. त्यामुळे याचं वेटेज सुद्धा नेहमीप्रमाणे जास्त असणार आहे. यामध्ये तुम्हाला इलास्टिक बॉडीचा कन्सेप्ट, नंतर कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस, स्ट्रेन, स्ट्रेस आणि स्ट्रेनचे टाइप्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हुक्स लॉ पाहायला भेटणार आहे, इलास्टिक लिमिट, पॉश्चन्स रेशो, यंग्स मॉड्युलस, शियर मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, रिलेशन बिटवीन दीज थ्री मॉड्युलस तुम्हाला पाहायला भेटणार आहे. स्टँडर्ड स्ट्रेस स्ट्रेनचा कर्व पाहायला भेटणार आहे, शियर स्ट्रेस, शियर स्ट्रेन, बॉडीचं डिफॉर्मेशन पाहायला भेटणार आहे. कॉम्पोजिट सेक्शनचा कन्सेप्ट काय तो पाहायला भेटणार आहे. लोड आणि लोडचे वेगवेगळे प्रकार कोणते ते पाहायला भेटणार आहे. युनिऍक्सियल, बायऍक्सियल स्ट्रेस सिस्टीम, ट्रायऍक्सियल स्ट्रेस सिस्टीम, म्हणजे युनिऍक्सियल, बायऍक्सियल, ट्रायऍक्सियल स्ट्रेस सिस्टीम पाहायला भेटणार आहे. त्यानंतर व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन, चेंज इन व्हॉल्यूमचा कन्सेप्ट पाहायला भेटणार आहे. आणि या प्रत्येक टॉपिकवर एक एक टाईपचा प्रॉब्लेम आहे, मीन्स 10 ते 12 टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला या युनिटमध्ये पाहायला भेटणार आहे. हा युनिटचं वेटेज सर्वात जास्त आहे बाळांनो, तर हे युनिट अतिशय महत्वाचं असलं जाणार आहे. याचा सुद्धा बाळांनो तुम्ही स्क्रीनशॉट घ्यावा. ओके, सेकंड युनिटचा हा सिलेबस आणि त्या सिलेबसचे प्रत्येक पॉइंट्स तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यावेत. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. चला, घेतला असेल बाळांनो. त्यानंतर बाळांनो आपल्याकडे थर्ड युनिट आहे. थर्ड युनिट तुमच्या समोर आहे बाळांनो. युनिट नंबर 3 आहे शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. हे थर्ड युनिट आहे सॉमचं. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हॉट इज द बीम, बीम म्हणजे नेमकं काय, बीमचे टाइप्स कोणकोणते आहेत, बीमला असलेले सपोर्ट्स किती प्रकारचे असतात, बीमवर कोणकोणत्या प्रकारचं लोडिंग येतं, कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे काय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे काय, त्यानंतर सिम्प्लाय सपोर्टेड बीम, ओव्हरहँग बीम, कॅन्टिलिव्हर बीम, यावर याची तुम्हाला शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम या सिलेबस मध्ये पाहायला भेटणार आहे बाळांनो. असा आहे हा युनिट नंबर 3. याचं सुद्धा वेटेज खूप जास्त आहे, याचे प्रॉब्लेम खूप मोठे मोठे असतात. खूप महत्वाचा असा युनिट आहे जो आपल्याला लाईफ टाइम कामाला येणार आहे बाळांनो. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यावा, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ओके, स्क्रीनशॉट घ्या, इथे सिलेबस आहे, नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला बाळांनो, सॉमचा सिलेबस तर तुमच्या लक्षात आलाच असेल थर्ड युनिटचा. त्यानंतर आता बाळांनो सेकंड लास्ट युनिट आहे आपलं, फोर्थ युनिट आहे बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस इन बीम. आता बीमचं तुम्ही शियर फोर्स डायग्राम काढली, बेंडिंग मोमेंट डायग्राम काढली. आता त्या फोर्समुळे डेव्हलप होतो त्या बीम मध्ये स्ट्रेस, मग शियर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढायला भेटणार आहे. ते या चौथ्या युनिट मध्ये. यामध्ये थेरी ऑफ प्युअर बेंडिंग, कन्सेप्ट ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, त्यानंतर प्युअर बेंडिंगचे अझम्पशन, त्यावरील प्रॉब्लेम्स, फ्लेक्झरल इक्वेशन,
हे पाहायला भेटणार आहे. बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम पाहायला भेटणार आहे आपल्याला. त्यानंतर बाळांनो शिअर स्ट्रेस इक्वेशन, मग वेगवेगळ्या सेक्शन करता शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, त्याचे स्पेसिफिक फॉर्म्युले, हे सगळं काही या युनिट नंबर 4 मध्ये पाहायला भेटणार आहे बाळांनो आपल्याला. ओके, याचा सुद्धा बाळांनो तुम्ही स्क्रीनशॉट घ्यावा. ठीक आहे, घ्या याचा स्क्रीनशॉट. हा सिलेबस आणि हे 4th युनिट. याचं सुद्धा वेटेज खूप जास्त आहे. वेटेज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, स्क्रीनशॉट घेतला असेल. या ठिकाणी लास्ट युनिट हे टोटल 5 युनिट्स आहेत आपल्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. तर या 5व्या युनिटमध्ये, या 5व्या युनिटचं नाव आहे बाळांनो डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. तर यामध्ये बाळांनो इसेंट्रिसिटी, त्यानंतर मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेसेस, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी, त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन, स्लेंडरनेस रेशो, टाइप्स ऑफ कॉलम, परत त्यानंतर रँकिन्स फॉर्म्युला, बकलिंग फॉर्म्युला. पण हा हे जे युलर्स फॉर्म्युला आहे, रँकिन्स फॉर्म्युला आहे, याच्यावर न्यूमरिकल्स नाहीत बरं का. काही लोक यात कन्फ्युजन होतात. फक्त कॉलमची थिअरी आहे आपल्याला, न्यूमरिकल्स नाहीत. असं हे युनिट नंबर 5 आहे. अतिशय सोपं असलेलं युनिट आहे, पण याला वेटेज थोडंसं कमी आहे. तर हे युनिट नंबर 5चा सिलेबस आणि युनिट नंबर 5 याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. खूप महत्वाचा असलेलं युनिट आहे. मीन्स हे 5 युनिट सर्वच महत्वाचे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी कंडक्ट केले जाणारे प्रॅक्टिकल्स या ठिकाणी दिलेत. ते प्रॅक्टिकल कसे कंडक्ट केले जाणार आहेत हे सुद्धा आपल्याला आपल्या लेक्चर्स मध्ये सांगितलं जाईल. ते तिथेच समजून जाईल. सो डोंट वरी. कॉलेजला प्रॅक्टिकल ऍक्च्युअली परफॉर्म केले जातील. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी प्रत्येक युनिटचं वेटेज दिलेलं आहे. पहा तुम्ही, फर्स्ट युनिट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याचं वेटेज आहे बाळांनो 12 मार्कचं. म्हणजे पहिलं युनिट 12 मार्कांचे. युनिट फार वास्ट आहे आणि मार्क खूप कमी आहेत. 12च मार्कांचं युनिट आहे पहिलं. दुसरं युनिट आहे सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेंथ अँड इलास्टिक कॉन्स्टंट. या सेकंड युनिटचं वेटेज आहे 18 मार्कचं. मीन्स हे युनिट सगळ्यात मोठं ठरलं जाईल. तुम्हाला चांगले मार्क्स पाडायचे असतील तर सेकंड युनिट फारच इम्पॉर्टंट. अर्थात त्यात जास्त टाईपचे प्रॉब्लेम सुद्धा आहेत आणि थेअरी सुद्धा खूप जास्त आहे. त्यानंतर थर्ड युनिट आहे शिअर पोर्सन बेंडिंग मोमेंट. याचं वेटेज आहे बाळांनो 16 मार्कांचं विदाउट ऑप्शन. म्हणजे 70 पैकी 16 मार्क या थर्ड युनिटच्या क्वेश्चन्सला आहेत. त्यानंतर फोर्थ युनिट आहे बेंडिंग स्ट्रेस अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम्स. याच्यासाठी या फोर्थ युनिट करता वेटेज आहे 12 मार्कांचं 12 मार्क्स. त्यानंतर फिफ्थ युनिट आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. याचं वेटेज आहे बाळांनो 12 मार्क्स. असे टोटल 70 मार्क्स आहेत पहा या 5 युनिटला. प्रत्येक युनिटला किती मार्कांचं वेटेज आहे त्यानुसार तुम्ही स्टडी करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्ही त्याला तितकंसं महत्व द्यायचंय. तसं आपण प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक पॉइंट आणि प्रत्येक प्रॉब्लेम घेणार आहोत, पण तरी सुद्धा वेटेज जाणून घेणं फार गरजेचं असतं. ओके, त्यानुसार मग आपल्याला आपलं टाइम टेबल अभ्यासाचं बनवता येतं की नेमकं कोणत्या सब्जेक्टला, कोणत्या युनिटला मी जास्त इम्पॉर्टन्स द्यायला हवा, कोणतं युनिट माझ्यासाठी एकदम महत्वाचा असणार आहे त्यासाठी. म्हणूनच बाळांनो हा जो टेबल आहे हा फार महत्वाचा आहे. प्रत्येक युनिटचं नाव आणि त्या युनिटचं रिस्पेक्टिव्ह वेटेज या ठिकाणी दिलेले, ते तुम्ही बघावं आणि स्क्रीनशॉट घ्यावा. ओके, त्यानंतर बाळांनो खाली तुम्हाला सांगितलंय की तुम्ही कोणकोणतं पब्लिकेशन यूज करू शकता. या ठिकाणी पब्लिशरचं नाव आहे, त्या टेक्स्ट बुकचं टायटल आणि ते टेक्स्ट बुक कोणाचं आहे या ठिकाणी दिलेले. हे रेफरन्स बुक्स आहेत. हा सिलेबस कव्हर करण्याकरता हे रेफरन्स बुक तुम्ही प्रिफर करायचे. वास्तविक पाहता जर तुम्ही माझ्याकडे या सब्जेक्टचा क्लास करत असाल तर कुठलंच बुक घेण्याची आवश्यकता नाही, बिकॉज मी सर्व प्रॉब्लेम्स कव्हर करून घेणार आहे. फक्त नोटबुक कंप्लीट ठेवा. जर 5 युनिट आहे तर तुम्हाला 300 पेजेसच्या 5 नोटबुक लागणार आहेत, कारण 5 ते 6 महिने क्लास चालणार आहे. खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत, मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून या सब्जेक्टचा क्लास नक्कीच करा बाळांनो. सिव्हिल, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन साठी या सब्जेक्टचे क्लासेस असणार आहेत. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 1 जे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ते स्टार्ट करणार आहोत. तेव्हा भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके स्टुडंट्स, बाय.